शारीरिक निष्ठा दुसऱ्या फेरीचा तुम्हा सर्वांना शाहिरी मानाचा मुद्दा. आता तुम्ही बसा. सुंदर असा कार्यक्रम केलेला आहे बुवानी, कारण शेवटी नामवंत. बुवा बोलून गेले, भरपूर बोललेत बारीक, पण आज बुवा आज काय मी सोडणार नाही बुवा. निश्चितपणे मित्रांनो पूर्ण काढतो बघा. बुवा काहीतरी पहिले म्हटले, बुवा शक्ती तुला सोडा आणि फुगड्या करा. बुवा फुगड्या करायला आलो नाही, शक्ती तुलाच करणार. तुमच्यासारखं इकडचं तिकडचं बुवा बोलायची सवय नाही आम्हाला. जे आहे ते आम्ही बोलतो, बरोबर की नाही. त्यानंतर बोलले की सायडा. बोलना मी काय बोललो, वाघ. वाघ म्हणजे कसा, एकदम से रुबाब. वाईट बोललो का, नाही ना, वाघ नाही तुम्ही. मग कोण आहे, कोण. धान्यावर तर नाही, वाघ आणि धान्यावर. असो, शेर ऐसा नहीं होता है. शेर कैसा होता है, शेर कैसा होता है, जंगल में अकेला घूमने वाला. जब भी किसी को किसके सामने आए शिकार, ऐसा बघा. त्यानंतर गौनचा गम सुंदर होता, परंतु गवळणी बोललेत बरेच. माझी साधी सिंपल गवळण होती, परंतु तरी सुद्धा मी बोनची कटिंग देतो बघा गवळणीची. सर्वप्रथम बघा, बोननी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. बुवा तुमचे कान जरा आहे ना आता उघडे देवा. तुम्हाला प्रश्नाची प्रत दिली. प्रश्न प्रत काय होतं, मी काय विचारला प्रश्न की एका दाम्पत्याने पुत्र प्राप्तीसाठी त्रेता ते द्वापर युग संपेपर्यंत तपश्चर्या केली. त्या दाम्पत्याचे नाव काय आणि त्यांना किती मुले झाले. त्रेतायुग. बुवा कुठे गेले, शंकर आणि पार्वतीचा पुत्र. म्हणून म्हणतो बुवा, ज्याच्या डोक्यावर नाही टोपी त्याची रिकामी टोपी. हा बुवा शक्तितुर आहे. या शक्तितुऱ्यात आहे ना, पहिले टोपी घालून शाळेत पुढे उभे राहा. गोवांच्या प्रश्नाकडे बोलतोय. गोवांचा प्रश्न होता, कलियुगात आपल्या भक्तांचे निषेधापासून रक्षण करून भक्त उत्साही बनले आहेत, त्या भगवंताचे नाव काय व या कलियुगात त्यांचे वास्तव्य कुठे आहे. तर बुवा आमच्या ग्रंथात जे सापडलंय ते आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. या कलियुगात आपल्या भक्तांचे निषेधापासून रक्षण करून भक्त उत्साही बनले आहेत, त्या भगवंताचे नाव बुवा शंकर आहे. व त्या भगवंताचे नाव आहे शंकर. व या कलियुगात त्यांचे वास्तव कुठे आहे. तर बुवा या कलियुगात त्यांचे वास्तव हज, मक्का देश, सौदी अरेबिया या ठिकाणी आहे. बुवा आमच्याकडे ग्रंथाचा पुरावा आहे. पान नंबर आहे 805 आणि बुवा हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा,
प्रत्युत्तर देतोय. कोणची गवळण होती बघा, कोणची गवळण होती? श्रीहरी पावा वाजवितो, आणि त्याच्यानंतर बोलले काय ते? साऱ्या गोपींना बुळवितो, एक एक गवळणींना लाजवितो, असंच काहीतरी बोलले. बरोबर की नाही? बघा उत्तर कसं देतो गवळणीचं. श्रीहरी पावा वाजवितो, मघरा देला बसवितो, साऱ्या गोपींना भुळवितो, शुद्ध प्रेमाला डाग लावतो. गवळणीची कट दिलाय. हा उदार ठेवायचं नाही, आजचा आज. आता बघा बोनसाठी विषय आणले. हा निश्चित एक सेल घेतो बघा कसं आहे. हा कारण मोठ्या बोनचं कसं असतं माहितीये, स्वतःचा मोठेपणा करायचा. एखादा नवीन शायरी भेटला का त्याला गुरपडा बघायचा. पण बुवा आम्ही पण कमी नाही. हा पक्क्या गुरुचा चेला आहे. माझे वडील कवी आहेत. आज त्यांनी हा गाभा जपला आणि आज त्यांच्या पुढे मी जपण्याचा प्रयत्न करतोय. तुमचे सुद्धा बुवा वडील कवी आहेत, म्हणून बुवा कोणाला कमी लेखू नका. बघा शेर बघा. तूफान से डरना नहीं, तूफान से डरना नहीं, तूफानों से हरकना है, तूफान से डरना नहीं, तूफानों से टकरना है, अगर मंजिल को पाना है तो राहों में खुद को आजमाना है. आणि हे आम्ही शिकलोय. समोर किती वादळ असू द्या, समोर कितीही वादळ असू द्या, पण बुवा या शाहिराची ताकद आहे बुवा, सक्षम आहे. शक्ती तुला कार्यक्रम करणारा फुगडे नाही, हा शक्ती तुला करतो बुवा. बघा विषय कसा आणलाय. झोमणार बुवांना झोमणार. बघा कामान पिळलं याला, सुचेना काहीच त्याला, कामान पिळलं याला, सुचेना काहीच त्याला, लपून छपून घुसला घरामध्ये चोर, आला चोर 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 बुवा देवेंद्र चोर. असं काय म्हणतोय, असं का म्हणतोय? भुवनना म्हणत नाही मी. भुवनचं नाव पण देवेंद्र आहे, भुवनचं नाव पण देवेंद्र आहे. पण देवेंद्र हा 33 कोटी देवांचा राजा होता. देवेंद्र हा
33 कोटी देवांचा राजा होता आणि इंद्रदेव हा बायकोचा बैल होता. इंद्रदेव कोण होता? बायकोचा बैल. अहो गुरुदेवाच्या पत्नीलाही सोडलं नाही त्या इंद्रदेवाने, तिलाही भ्रष्ट केलं. आणि त्याची ही कहाणी सांगतोय बुवा. आता बुवा म्हणते दुसऱ्या मागे देऊन मी देवेंद्राची अशी किती गाणी गायली, पण बुवा निश्चितपणे मी तुम्हाला बोलत नाही. विषय बघा कसा. कामान पिडलं याला सुचेना काहीच त्याला, कामान पिडलं याला सुचेना काहीच त्याला, लपून छपून घुसला घरामध्ये चोर. आला चोर 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 बुवा देवेंद्र चोर. आला चोर 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 बुवा देवेंद्र चोर. आला
पटवून दिलाय. त्याच्यानंतर बघा अजून एक घेतो, कारण उशीर फार झालेला आहे. भारी शॉर्टकट घेतो बघा. बघा विषय कसा आहे. बुवा हलवून हलवून हातानं करतोय लांबना. बुवांना अजिबात नाही म्हणणार. बुवा तिकडे हलवू दे आणि काय करू दे, मला काय लेणं देणार नाही. विषय पटवून देणार. मी पहिल्यांदाच सांगितलं, जे गाणार शास्त्रात गाणार, शास्त्राचे बाद जाणार नाही. माझ्या माय माऊली बसले आहेत, त्यांची कुठेतरी मान खाली जाणार नाही. त्याची पूर्ण दक्षता घेऊन मी माझा कार्यक्रम करेन. बुवा हलवून हलवून हातानं करतोय लांबना. भीमा जरा थांबना, भीमा जरा थांबना. जेव्हा मारुती एका जंगलामध्ये झोपलेले असतात, तेव्हा भीम त्या वाटेतून जात असतो. भीम त्या वाटेतून जात होता आणि त्या वाटेत मारुती राया भेटले. त्या वाटेत त्यांना मारुती राया भेटले आणि त्यांची शेपूट आडवी होती. भीमाला गर्व झाला होता. भीमाला त्यावेळी गर्व झाला होता आणि भीम ती शेपूट हलवत होता. आणि हेच म्हणायचंय मला. बुवा हलवून हलवून हातानं करतोय लांबना. बुवा हलवून हलवून हातानं करतोय लांबना. भीमा जरा थांबना, भीमा जरा थांबना, भीमा जरा थांबना, भीमा जरा थांबना.
विषय दिलाय, भुवनना विषय दिले, पटले की नाही? भुवनना पटेल की काय आपल्याला माहित नाही, परंतु दिलेत विषय. समाज प्रबोधन बघा कसं गीत आणलंय. घडविल गाना ठेव त्याचा मान, अहो घडविल गाना ठेव त्याचा मान, समाज हित बोध खरा, आई बापाचे चरण धरा, गुरुजनांचा आदर करा, आई बापाचे चरण धरा, गुरुजनांचा आदर करा, आई बापाचे चरण धरा, गुरुजनांचा आदर करा, आई बापाचे चरण धरा, गुरुजनांचा आदर करा. घडविल गाना ठेव त्याचा मान, घडविल गाना ठेव त्याचा मान, समाज हित बोध करा, आई बापाचे चरण धरा, गुरुजनांचा आदर करा, आई बापाचे चरण धरा, गुरुजनांचा आदर करा.
बघितलंय बघा, वेल खूप झालेला आहे. भावांना मी त्यांच्या दुसऱ्या वारीसाठी शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा वाडेकर माऊलींचं या ठिकाणी या छोट्याशा कलाकाराला आमंत्रित करून ही कार्यक्रम करण्याची आम्हाला संधी दिली आहे त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानून मी माझी दुसरी फेरी या ठिकाणी संपवतो. जय जय महाराष्ट्र.